पक्ष आम्हीच चिन्ह आणि बहुमत आमच्याकडे, मेरिटवर निकाल आमच्या बाजूने द्या. आमदार अपात्रतेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. निर्णयात त्रुटी राहणार नाहीत, सर्वांना न्याय मिळणार. निर्णय बेंचमार्क ठरणारा असेल. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट. नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीमध्ये मॅच फिक्सिंग, निर्णय दिल्लीतून झालाय. आज शिक्कामोर्तब होणार. संजय राऊतांचा आरोप, तर सरकार टिकवण्यासाठी मॅच फिक्सिंग झालंय का? आदित्य ठाकरेंचाही सवाल. मॅच फिक्सिंग असती तर अध्यक्ष दिवसा आले असते का? सीएम राहिलेला माणूस असं बोलतो, हे राज्याचं दुर्दैव. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर पलटवार. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं, तर काल रात्रीही वर्षा निवासस्थानी शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा. शिंदे गटाच्या मुंबईतील सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात एकत्र बोलावलं. बाळासाहेब भवनातून आमदार विधान भवनामध्ये जाणार. निकालानंतर शिंदे गटाची पत्रकार परिषद. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. विधान भवनामध्ये दुपारी 4:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार? आजच्या निकालातून स्पष्ट होणार. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा, याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे का? आजच्या निकालातून स्पष्ट होण्याची शक्यता. कोण कोणाला गाडेल, वेळ आल्यावरच कळेल. अब्दुल सत्तारांची टीका, तर आमची बाजू सत्याची, वेळ काढूपणा आम्ही नाही, त्यांनीच केला. दीपक केसरकरांचा ठाकरे गटावर पलटवार. नार्वेकरांनी न्यायाला धरून निकाल द्यावा. निकालावेळी विधानसभा अध्यक्ष शिंदेंना भेटत असल्यास नक्कीच संशयाला वाव. अनिल देशमुखांची टीका. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावं लागेल. आमदार अपात्रतेवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यावरील 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू. लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध. लिलाव ऑनलाईन पद्धतीनं होणार. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांची पुन्हा 17 जानेवारीला ईडी चौकशी. कालही वायकरांची 14 तास ईडी चौकशी. मंत्री दीपक केसरकर आणि राज ठाकरेंमध्ये भेट. शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या माजी क्रिकेटपटू रमाकांत आचरेकरांच्या पुतळ्यासंबंधित चर्चा. पुणे, कोल्हापूर आणि नागपूर विद्यापीठामधील सीईटी विभागाचा गलथान कारभार समोर. पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला. हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांचं मनमाडमध्ये आंदोलन. इंधन पुरवठा ठप्प. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता. धुळ्यात इलेक्शन कमिशनच्या गोडाऊनमधील 4 मशीनची तोडफोड. देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. शिवजयंती सोहळा आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्या दिवशी शिधावाटप होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. गुजरातमध्ये 5 वर्षात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. गौतम अदानींची मोठी घोषणा. पाईपलाईन दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंब्रा आणि दिवा शहरातील पाणीपुरवठा बंद. पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा. कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी. कोकणामध्ये आंब्याचा मोहर गळून पडला, तर पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका.